नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये काम करण्याचा विचार करत असतील किंवा इन्व्हेस्ट करायचा विचार करत असतील किंवा ट्रेडिंग करायचा विचार करत असतील, तर त्यांच्या संदर्भात ही व्हिडिओ आहे. एकदम प्रिसाइज माहिती मी तुमच्यापर्यंत देणार आहे. एक सिंपल प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो, की दररोज तुम्ही YouTubeवरती व्हिडिओ बघत असतात. मी 3 लाख प्रॉफिट केला, मी 4 लाख प्रॉफिट केला. जे ट्रेडर्स आपण त्यांना ट्रेडर कम्युनिटी म्हणू. दुसरी जी आहे ती इन्व्हेस्टमेंट करणारी कम्युनिटी, की जे 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट करत असतात, त्यांची कम्युनिटी म्हणू. तर या दोघांच्या मध्ये कंपॅरिझन केलं तर कंपॅरेटिव्हली दोघांच्या मध्ये की जास्त प्रॉफिटेबल कोण असतात. पहिला मुद्दा ट्रेडरच्या बाबतीमध्ये, ट्रेडर्स हे सगळे प्रॉफिटेबल नसतात. म्हणजे जवळपास 99% ट्रेडर्स यांच्या माध्यमातून लॉस केलेला असतो. 1% ट्रेडर्स प्रॉफिटेबल असतात बघा. आता ते पण कुठले प्रॉफिटेबल असतात, त्याच्यामध्ये जर काही एफ-एन-ओ ट्रेडिंग करत असेल फ्युचर ऑप्शनच्या बाबतीमध्ये, तर ते बऱ्यापैकी लॉसमध्ये असतात. काही स्विंग ट्रेडिंग करत असतील तर पॉसिबली प्रॉफिटमध्ये असू शकतात. काही इक्विटी ट्रेडिंग करत असेल ते प्रॉफिटमध्ये असू शकतात. आता थोडं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये, काही लोक शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंटचं एक टार्गेट ठरवलेलं असतं. आता जे शॉर्ट टर्म असतात त्यांच्यामध्ये लॉस घेण्याची क्षमता असते, लॉस घेत असतात ते. मिड टर्म हा मिडियम पद्धतीचा लॉस राहतो. लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून बघितला तर लॉस प्रमाण थोडं कमी राहतं. म्हणजेच थोडक्यात तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, इन्व्हेस्टमेंट करत असताना जर तुम्ही लॉंग टर्म पद्धतीने जर विचार करत असाल ना, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. पण तुम्ही शॉर्ट टर्मच्या बाबतीमध्ये बघत असाल तर याच्यामध्ये तुमचे नुकसान होऊ शकतो. आता जे सुरुवातीला आपण बघितलं की सिंपल प्रश्नाचं उत्तर, ट्रेडर्स जास्त सक्सेसफुल असतात किंवा ट्रेडर्स जास्त प्रॉफिटेबल असतात का इन्व्हेस्टमेंट करणारे इन्व्हेस्टर जे आहेत, तर याचं योग्य उत्तर जे आहे ते इन्व्हेस्टर असतात. आतापर्यंत तुम्ही राधाकृष्ण दमानी घ्या, त्याचबरोबर भरपूर असे इन्व्हेस्टर जे आहेत ना, त्यांच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी प्रॉफिट केलेले आहे ना, की ट्रेडिंग करून. सो जर ट्रेडिंगच्या माध्यमातून लोक तुम्हाला सांगत असतील की मी एवढा प्रॉफिट केला, तेवढा प्रॉफिट केला, तर ते 1% मधले असेल किंवा ते खोटं पण सांगत असतील, की ज्याच्या माध्यमातून त्यांना त्यांचा वेगळा प्रोडक्ट तुमच्यापर्यंत विकायचा असेल. बाकी इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर स्टॉक मार्केट शिकण्याचा प्रयत्न करत असाल किंवा शिकण्याचा विचार करत असाल, तर एक लॉंग टर्म व्हिजन ठेवूनच काय करा, तर इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करा आणि त्याचबरोबर त्या उद्देशाने शिकण्याचा विचार करा. तुम्ही आला आणि तुम्ही थोडे थोडे पैसे घेऊन आला आणि ट्रेडिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला मे बी तुमचा प्रॉफिट होईल, पण त्याच्यानंतर तुमचे लॉस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं स्टॉक मार्केट शिकणं काय तर गरजेचं आहे, ना की शॉर्ट टर्म दृष्टिकोनातून. ठीक आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद मित्रांनो. थँक्यू.